नमस्कार बांधवांनो, या महाराष्ट्रात तुमका तर माहितीच आहे, खूप संत महंत होऊन गेले। त्यातच आज आपण संत गाडगे बाबा यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुमचा या यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत आहे। गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या शेनगाव येथे झालो। त्यांचा पूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर असा होता। डेबूजी त्यांच्या आईच्या माहेरात मूर्तिजापूर तालुक्यातल्या दापुरे त्यांच्या मामाकडच्या लहानशा छोट्याशा गावात राहत होते। त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती। लहानपणापासूनच त्यांका शेतीत खूप रस होतो। विशेष म्हणजे गुरांका चारासाठी घेऊन जाणे यात त्यांका आवडच होती। डेबूजी लहान असताना त्यांचे वडील जिंगराजी दारूच्या व्यसनापायी मृत्यू पावले होते। त्यामुळे डेबूजींची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे लहानपणापासूनच गुरा राखणे, नांगर चालवणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत। त्यांका कामाची खूप आवड होती। स्वच्छता करणे ह्यो त्यांचो विशेष गुण होतो। डेबूजींचा लग्न लहानपणीच झाला होता। त्यांका 4 मुली होते, पण ते संसारात फारसे रमत नव्हते। घरदार सोडून अवघ्या समाजाच्या संसार सुखासाठी घराबाहेर पडले। गावात कोणाचं काही अडला नडला तर डेबूजी त्यांका मदत करायचे। काही काम असला तर डेबूजी म्हणजे संत गाडगे बाबा स्वतःहून पुढे येत असत। सार्वजनिक हिताची कामा सर्वजणांनी एकत्र येऊन केली पाहिजेत ह्यो त्यांचो सगळ्या गावकऱ्यांका शिकवणीचो धडे होतो। अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमंती केल्याने वनवासातही त्यांनी लोकसेवेचा व्रत कधी सोडला नाही। कोण जर अडचणीत असला तर लगेच ते त्याच्या मदतीसाठी जायचे। गाडगे बाबा सतत एक खराटो म्हणजे झाडू जवळ बाळगायचे। अंगावर गोधडी, फाटके तुकडे कपडे आणि हातात एक फुटक्या वाडग्या असो त्यांचा वेश असायचो। त्यामुळे लोक त्यांका हळूहळू गाडगे बाबा असा म्हणाक लागले। गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातले एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते। त्यांनी स्वतःच्या मनानच गरिबीचो स्वीकार केलेला होतो। 20व्या शतकातील समाजसुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषाचा सहभाग होतो त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे संत गाडगे महाराज। अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा याचा विरोध करून कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केल्याने चोरी करू नको, व्यसनाचे अधीन होऊ नको, देवा धर्माच्या नावान प्राण्यांची हत्या करू नको असो मोलाचा संदेश त्यांनी समाजाक दिल्याने संतांच्या मालिकेत पहिले संत ज्ञानेश्वर होते। संत मालिकेचो पायो ज्ञानेश्वरांनी घातल्याने नामदेवांनी त्यांच्याकडे भारतभर विस्तार केल्याने, नाथांनी त्यावर इमारत बांधल्याने आणि तुकारामांनी त्यावर कळस चढवल्याने म्हणून संत गाडगे बाबा हे संत मालिकेतील संत शिरोमणी म्हणून ओळखले जातात। मागील संतांनी जो मार्ग दाखवल्याने त्यावर चालण्याचा काम संत गाडगे बाबा यांनी केला। समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेलो अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडत होते। 50 ते 60 वर्षापर्यंत त्यांनी महाराष्ट्राची निस्वार्थपणे सेवा केल्याने आता आपण संत गाडगे बाबा यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत। 1908 साली त्यांनी पूर्णा नदीवर घाटाचा निर्मिती केल्याने 1925 मध्ये त्यांनी मूर्तिजापूर येथे धर्मशाळा व विद्यालय याची निर्मिती केल्याने तर 1917 मध्ये त्यांनी पंढरपूर येथे चोकामेळा धर्मशाळेची निर्मिती केल्याने तत्कालीन नागपूर विद्यापीठाचा विभाजन करून दिनांक 1 मे 1983 रोजी या विद्यापीठाची स्थापना केली। सुरुवातीक या विद्यापीठाचं नाव अमरावती विद्यापीठ असा होता। नंतर महाराष्ट्रातील थोर संत व समाजसुधारक गाडगे बाबा यांचा नाव या विद्यापीठास देण्यात आला। गाडगे महाराज यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव अमरावती येथे झालो। गाडगेनगर अमरावती येथे यांचा स्मारक सुद्धा असा।
तर बांधवांनो, आपले समाजसुधारक गाडगे बाबा यांच्याबद्दलचो ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो एक कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.